त्याच्या साथीदारांवर काल गुन्हा दाखल केला आहे रील्सच्या संदर्भात. काय नेमक्या कुठल्या प्रकारच्या रील्स आहेत आणि आपण काय गुन्हा दाखल केला? काल कोथरूड पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचे काही इंस्टाग्राम अकाउंट्स आहेत आणि त्याला फॉलो करणारे काही त्याचे फॉलोअर्स आहेत. ते आपण चेक केले असता त्याच्यावरती समाजामध्ये भीती निर्माण होईल किंवा दहशत निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करून, गुन्हेगारीचं उदात्तीकरण करून किंवा ग्लोरिफाय करून अशा प्रकारचे रील्स त्यांनी प्रसारित केले त्याच्या अकाउंटवरती स्वतःच्या, आणि त्यांनी सुद्धा बाकीच्या त्याच्या जे सहकारी आहेत त्यांना प्रोत्साहित केले किंवा उत्तेजित केले. त्यावरून तो आपण गुन्हा दाखल केला आहे. निलेश घायवळ आणि त्याचे फॉलोअर्स जे आहेत, जे इंस्टाग्राम असतील किंवा सोशल मीडियावरती असतील, त्या सर्ववरती गुन्हा दाखल केला आहे की गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा ग्लोरिफाय करण्याबद्दल तो ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे. BNS आणि बाकीचे सेक्शन्स अनुसार त्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये हेच सांगायचं आहे की अशा कुठल्याही गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याला किंवा चुकीच्या रोल मॉडेलला कोणत्याही व्यक्तीने जर काही त्याला फॉलो केला असेल, त्याला रील फॉरवर्ड केले असेल, तयार केले असेल किंवा शेअर केले तर त्या सर्वांवरती पोलीस कायदेशीर कारवाई करेल. आणि सर्वांना एकच इशारा किंवा सांगणं की ते जर तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. सर, किती जणांवर आहे हा सगळा गुन्हा दाखल केला आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर हे सगळे रील्स अपलोडेड झालेत आणि काय प्रकारचे? निलेश घायवळचे काही अकाउंट्स आहेत, त्याच्या नावाने काही अकाउंट्स बनवलेले आहेत. काही त्या अकाउंटचे डिटेल्स अजून येणं बाकी आहे, परंतु प्राथमिक दृष्ट्या ते अकाउंट्स आपल्याला सापडले. त्या अकाउंटवरती आपली सोशल मीडिया टीम काम करत होती. त्या अकाउंट्सवरती जे असे व्हिडिओज आहेत, रील्स आहेत, ते अनवॉन्टेड रील्स, व्हिडिओज गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे किंवा ग्लोरिफाय करणारे आपल्याला सापडले, जेणेकरून समाजामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होईल किंवा पब्लिकमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल असं प्रकारचे ते रील्स होते. त्या सर्व रील्सवरती पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे निलेश घायवळच्या विरोधात. आणि त्याच्या जे रील्सचे जे अकाउंट्स आहेत त्या होल्डर विरोधात आता त्या कुणाचा अकाउंट आहे ते तपास पोलीस पुढचा करत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.